च्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2026 मध्ये हार्दिक स्वागत. आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सध्या आपण पहिला मराठी आणि हिंदीमध्ये प्रभावित करणारे असे समालोचक मिस्टर IPL कुणाल दाते सरांचं सुद्धा आगमन होत असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं सुद्धा वेलकम आहे. त्यांना सुद्धा शुभ दुपार असेल. गुड आफ्टरनून कुणाल दाते सर. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. आर्यन भोईर एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. सध्या ऑन फ्रेम प्रतीक घरतला आपण पाहू शकाल. नालासोपारा विभागातील कळम गावातील असुपुत्र आपल्याला पाहायला मिळतो. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव दोन्ही खेळाडूंना सुमित डेकले एका साईडला आपण पाहू शकतायत. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल यावेळेला लेफ्ट केला गेला होता. वाईट यॉर्करने सुरुवात झाली आर्यन भोईरची आणि पहिलाच बॉल आणि बॅटरने सांगितलं यावेळेला की आम्हाला DRS हवाय व्हाईट बॉल साठी. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. वेलकम कुणाल दाते सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. हालांकि मैं कहूँगा एक बढ़िया सोच आर्यन भोईर की. अब बारिश यहाँ पर नहीं हो रही है, उसके चलते वाइड यॉर्कर से शुरुआत. पहली गेंद सटीक वाइड यॉर्कर, लेकिन अब अंपायर का इशारा था फेयर डिलीवरी का. टीवी अंपायर का इशारा आता हुआ फेयर डिलीवरी. रिव्यू लॉस्ट. पहली गेंद पर रिव्यू गवाया है टीम NP स्पोर्ट्स परी पैकर्स ने. अगदी अप्रतिम. वाईड लाईनच्या आतून बॉल या वेळेला पीच झाला आणि परफेक्ट या वेळेला आपण पाहतायत. पहिलाच बॉल डॉट. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. हवाई सफर करत असताना मिडल ऑफ द बॅटने चेंडूला कनेक्ट केला आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अप्रतिम षटकार. अब ये पूरी तरह से स्लॉट में गेंद थी. आर्यन भोईर राइट ओवर द विकेट से ऑफ कटर गेंद आगे रखा था. इस बार इस गेंद को सामने खेला है उछाल कर सीधे डाउन दी ग्राउंड 6 रनों के लिए प्रतीक घरत. हालांकि पहले मुकाबले में ये मैन ऑफ द मैच किताब जीतने वाले पहले खिलाड़ी रहे थे इस NP स्पोर्ट्स परी पैकर्स के लिए, और सीधे बल्ले से वी की शक्ल में डाउन दी ग्राउंड लगता हुआ ये पहला सिक्सर इस पारी का. आर्यनचा बॉल वाईड यॉर्करने पुन्हा एकदा मात्र कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. कमबॅक करणं जाणतो कुणाल दाते सर आर्यन भोईर, आणि त्यामुळे षटकार आल्यानंतर काही गोलंदाज डळमळीत होतात, परंतु आर्यन भोईरचं कौतुक करेन या बॉलवर. वेरिएशन है इनके पास. वाइड यॉर्कर, सटीक यॉर्कर, वो ऑफ कटर गेंद, लेग कटर गेंद. इस बार सटीक यॉर्कर. अगर आपको बचना है इस पिच पर तो आपको ये गेंद डिलीवर करनी होगी. या बॉलला पुन्हा एकदा मात्र लेफ्ट केलं होतं. आता चांगला निर्णय घेतला होता आणि खूपच बाहेर होता, त्यामुळे पंच यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन एक्स्ट्रा, 1 रन ऍड होईल. आर्यन भोईर सध्या आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर 7 रन आतापर्यंत खर्च केलेत. सुरुवात चांगली केली प्रतीक घरतने. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती सुरुवात योग्य पद्धतीने पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर करत असताना डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. 8-0. अच्छी सोच आर्यन भोईर की. लेग कटर गेंद करने का प्रयास. फिंगर को रोल किया था इस गेंद पर. ऑन साइड पर खींच कर मारा था. इस बार बल्लेबाज प्रतीक घरत ने सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया. रन संख्या स्कोर बोर्ड पर 8 रन. पारी का पहला ओवर इस मुकाबले में चलता हुआ 8-8 ओवर के मैचेस. इस बार ये एलिमिनेटर 2 यहां पर चलता हुआ. जो टीम हारेगी इस प्रतियोगिता के बाहर, जो टीम जीतेगी फाइनल खेलती नजर आएगी क्लियर कट स्ट्राइकर के खिलाफ. सुमित डेकले स्ट्राइक एंडला. आर्यन भोईर समोर एक एक्सपिरियन्स तर एक अपकमिंग यंग टॅलेंट. लो फुलटॉस बॉल होता. सन्मान दिला या बॉलला. ऑफ साइडला फक्त चेंडूला खेळून काढलंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. वो कॉन्फिडेंस अब बल्लेबाजी में जरूर दिखेगा. फुल टॉस गेंद थी. लोअर फुल टॉस इसे सीधे बल्ले से ड्राइव करते हुए खेला था बल्लेबाज सुमित डेकले ने. सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया. अपना खाता खोला इस ड्राइव पर बल्लेबाज सुमित ने, और बिल्कुल नजरों के नीचे ड्राइव लगाया था. एक सिंगल के साथ रन संख्या 9 रन. अब आखिरी गेंद पहले ओवर की. आर्यन भोईर टू प्रतीक घरत. प्रतीक घरत या बॉलला फोर्स करतोय आणि सरळ बॉलला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रशांत घरतला बीट केलं या बॉलने. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार षटकार. बढ़िया फोर्सिंग स्ट्रोक. इस बार बल्लेबाज प्रतीक घरत के बल्ले से
यॉर्कर का प्रयास था लेकिन पूरी तरह से गलत लेन पर इस बार इस गेंद को डिलीवर किया, फुल टॉस में परावर्तित किया और सामने खेला है लॉन्ग ऑफ रीजन पर। यह लगता हुआ प्रतीक घरत के बल्ले से दूसरा छक्का और इसी के साथ ये पहला ओवर समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स के खाते में, रन बने 15। अप्रतिम सुरुवात यावेळेला होत असताना प्रतीक घरतच्या बॅटमधून 2 षटकार शानदार पद्धतीने आपण पाहू शकलात। 5 बॉल आतापर्यंत त्याने फेस केले, 13 रन त्याच्या बॅटमधून आले। तंत्रशुद्ध फटकेबाजी सध्या तरी होत असताना आपण पाहू शकाल। चांगला फटका, हे प्रतीकचे 2 षटकार आपण पाहू शकतायत। अप्रतिम या बॉलला अप्रतिम खेळून काढलं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत हा फटका, एक स्टेट डाऊन द ग्राउंड आणि त्यानंतर लॉंग ऑफ क्लिअर करणारा अप्रतिम षटकार। हे 2 षटकार आपण पाहत आहेत। ग्रेट बॅटिंग। 15-0 सुरुवात चांगली झाली आतापर्यंत एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स या टीमची। बॉलला मात्र सोडून दिलं होतं, पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल। संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली। बस आउटसाइड द लेग स्टंप बॉल होता, ओमकार देसाई त्या ठिकाणी आपण पाहू शकता चेंडूला गॅदर केलं। सुमित ढेकले एक मोठ्या इनिंग मध्ये जरूर बिल्ड करेल का, त्यासाठी मात्र प्रयत्न, पराकाष्ठा, मेहनत खूप महत्वाची असेल। पंकज पाटील पालनचा हा बॉल, वेगेचा फायदा उचलला, समोर ठेवला होता आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं। खडेखडे स्ट्रोक खेळला, स्टँड अँड डिलीवर शॉट, मैग्निफिसेंट टाइमिंग, 6 धावा। पहली गेंद पर जब वो सिंगल बटोरा था मैंने कहा था वो आत्मविश्वास बढ़ेगा इस खिलाड़ी का, और जैसे पाले में गेंद आई सामने खेला फिर से एक बार। ये लगता हुआ पहला सिक्सर बल्ले से सुमित ढेकले के 6 रन के साथ रन संख्या स्कोरबोर्ड पर 22-22 विदाउट लॉस। बढ़िया सोच, बढ़िया शुरुआत टीम एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स के लिए। वो इंटेंट उनके बल्लेबाजी में नजर आता हुआ। लगभग 15 की औसत से यहां पर बल्लेबाजी होगी, चलेगी, और वही माइंडसेट के तहत इस बार बल्लेबाजी चलती हुई। बल्लेबाजी में प्रतीक घरत और उनके साथी खिलाड़ी सुमित ढेकले द्वारा। या वेळेला अप्रतिम काय फटका खेळलाय, बॉर्डरमॅनचा चांगला वापर करत असताना फोरआर्मचा चांगला वापर केला आणि वाइडिश लॉंग ऑफच्या वरून पुनश्च एकदा दुसरा षटकार। वाह, यही तो खासियत है सुमित ढेकले की। फ्रंट लेग को अलग किया, हल्की से विड्थ मिली और सीधा इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से श्री गुरुदत्त स्टैंड के ऊपर से इस गेंद को भेज दिया 6 रनों के लिए। बैक टू बैक सिक्सेस। अब गेंदबाज पंकज पाटिल यानी कि पालन पर थोड़ा सा दबाव यहां पर जरूर होगा, क्योंकि पहली 2 गेंदों पर रन बरसे 13। 28 रन झालेत आतापर्यंत। अप्रतिम धावसंख्या पाहायला मिळते सुमित ढेकलेच्या बॅटमधून। टेक्निकली साऊंड आपण पाहू शकाल। पंकज पालनचा हा बॉल आणि लगातार हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, 3 इन रो। इस बार अवे फ्रॉम द बॉडी, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से शरीर से काफी दूर खेले, लेकिन जो नतीजा उन्हें चाहिए था वो मिला है। वो रिजल्ट इंपॉर्टेंट होता है जब आप रबर बॉल क्रिकेट की दुनिया में वो दमखम दिखाते, और कुछ इसी अंदाज में बल्लेबाजी होगी ऐसे यहां पर प्रतीत होता हुआ। सुमित ढेकले बाहुबली, बैक टू बैक 3 छक्के। पंकज पाटिल पालन पर इस ओवर में पूरी तरह से दबाव डालते हुए। पहली गेंद वाइड थी, उसके बाद लगातार वो 3 छक्के जड़े सुमित ढेकले ने। क्या बल्लेबाजी रही अब तक सुमित ढेकले के बल्ले से। ये 3 सिक्सेस। ये देखिए स्लॉट में गेंद थी, सामने खेला था लॉन्ग ऑन के ऊपर से डाउन दी ग्राउंड। उसके बाद इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से ये दूसरा छक्का, और तीसरा छक्का अवे फ्रॉम द बॉडी वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से ये तीसरा छक्का जड़ा इस ओवर में पंकज पाटिल के खिलाफ। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र विकेट कीपर पुढे सरसावले। कोणती धाव येत नाहीये। डॉट बॉलची सांगता होत असताना आता कमबॅक करत असताना पाहायला मिळतो, कारण दोन्ही खेळाडूंकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे आणि कुणाला ते सर पावसाचं पाणी नाहीये खेळपट्टीवर, त्यामुळे बॉल जास्तीत जास्त स्किट होताना पाहायला मिळत नाहीयेत। बॉल आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा व्हाईट बॉल। 1 रन ऍड होईल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35-35। लेकिन इस बार दिशा खराब, सटीक लाइन और लेन के तहत आपको गेंदबाजी यहां पर करनी होगी। जब यहां पर थोड़ी सी सूखी
पिच आपको नजर आएगी। फुल टॉस गेंद, इसे सही नसीहत, कवर्स के ऊपर से खेल दिया, सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन, चौथा छक्का लगता हुआ इस ओवर में बाहुबली के बल्ले से। काही जबरदस्त तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅट स्विंग, टायमिंग अप्रतिम पाहायला मिळतं आणि खेळाचं आकलन पहा अप्रतिम आपण पाहू शकाल. मॅजिक बॉक्सच्या वरून मात्र या बॉलला आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी जरूर मानाचा मुजरा केला. व्हॉट अ शॉट. 41-0. ऑफ साईडला खूप चांगला फटका, ड्राईव्ह खेळलाय, वन बाउन्सने आयुष्य एक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रन्स घेण्याच्या प्रयत्नात 1 रन मिळेल. मात्र एक्सपेन्सिव्ह ओव्हर या षटकामध्ये 27 धावा कोणाला ते सर पंकज पाटील पालनच्या आलेत. गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथे लाईन अँड लेंथ थोडीशी भरकटलेली पाहायला मिळाली. 2 षटकं 42-0. कई साल ये दोनों खिलाड़ी एक ही टीम में खेलते नजर आपको आए, वो जो बल्लेबाजी यहाँ पर हुई है वो कॉन्फिडेंस से पूरी तरह से बल्लेबाजी करते नजर आए. सुमित ढेकले, मानसून ब्लास्ट, अभी अभी इसका ड्रॉ हो चुका है. 16 टीमें इस प्रतियोगिता में हिस्सा लेगी. 12-12 ओवर के मैचेस, डेली 3 मैचेस आपके सामने हम लेकर आएंगे 9 जुलाई से लेकर 13 जुलाई तक. उसके बाद 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स रबर क्रिकेट कार्निवल. 16 टीमें ग्रामीण, 2 आइकॉन खिलाड़ी उस टीम में. 16 टीमें ऑल इंडिया ओपन फॉर्मेट में खेलती नजर आएगी. 4 लाख की इनामी राशि 2 लाख रनर टीम को दिए जाएंगे. उसके अलावा रबर टेस्ट चैंपियनशिप कमिंग सून इन सितंबर. टेस्ट मैच चॅम्पियनशिप. तिसरं षटक आर्यन भोईर या वेळेला सेन्सिबल बॅटिंग करत असताना आपण पाहताय. सुमित ढेकले या पद्धतीने पंकज पाटील पालनवर षटकारांचा वर्षाव केला, परंतु या बॉलला सन्मान दिला आणि 1 रन मिळत असताना आपण पाहतायत. सेन्सेशनल बॅटिंग. 43-0. 8 बॉलमध्ये 27 सुमित ढेकलेच्या बॅटमधून आलेत. 5 बॉलमध्ये 13 प्रतीक घरच्या बॅटमधून येत असताना सुरुवात दोन्हीही सलामीवीरांनी खूप चांगली केली आणि सुरुवात अशी चांगली झाल्यानंतर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर कोणताही प्रकारचा दबाव नसतो कुणाला ते सर, आणि त्यामुळे मात्र सुरुवात ॲब्सोल्युटली सुपर. आर्यन भोईर 16 धावा खर्च केले 7 बॉलमध्ये. मात्र विकेटच्या शोधामध्ये असतील. ही जोडी ब्रेक करतील का, पार्टनरशिप ब्रेक करतील का, त्यामुळे प्रशांत घरत आले आणि समंजसपणाने मात्र यावेळेला समजावत असताना ॲज अ कॅप्टन, ॲज अ आयकॉन ऑन साईडला स्लोवर 1 बॉल होता, परंतु बॅट स्विंगला जवाब सरळ बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. खणखणीत षटकार, 6 धावा. अनस्टॉपेबल बल्लेबाजी. एक तरफ प्रतीक घरत के बल्ले से रन बरस रहे, दूसरी तरफ पिछले ओवर में पूरी तरह से हावी रहे थे सुमित ढेकले. खींचा था इस गेंद को और बिल्कुल उसी अंदाज में टाइम करते हुए गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. हालांकि आर्यन भोईर की ये गेंद लेग कटर गेंद थी. जैसे टिप्पा खाते ही गेंद बाहर मुड़ी, वहां से घसीटा इस गेंद को सीधे ऑन साइड पर 6 रनों के लिए. बढ़िया बल्लेबाजी प्रतीक घरत के बल्ले से ये 6 रन. 6 के साथ रन संख्या स्कोरबोर्ड पर 49. ऑन साईडला वन्स अगेन पुन्हा एकदा मात्र त्या क्षेत्रामध्ये आता फ्लॅट 6 पाहायला मिळतोय प्रतीक घरतच्या बॅटमधून. प्रतीक घरत इज ऑन अ फायर. हाफ ट्रैकर गेंद थी इस बार. गेंदबाज आर्यन भोईर, पटकी हुई गेंद, हाफ ट्रैकर गेंद, पुल करने के लिए काफी समय था बल्लेबाज के पास. बैकफुट पर गए, वहां से इस गेंद को पुल किया, मिड विकेट के ऊपर से लगता हुआ ये दूसरा छक्का इस ओवर में प्रतीक घरत के बल्ले से. पहली गेंद पर सिंगल बटोरा बल्लेबाज सुमित ढेकले ने. उसके बाद आने वाली 2 गेंदों पर बैक टू बैक 2 छक्के जड़े प्रतीक घरत ने. रन संख्या स्कोरबोर्ड पर अब तक 55. ग्रेट पार्टनरशिप. जवळजवळ 15 बॉल मध्ये मात्र ही पार्टनरशिप अर्धशतकीय पाहायला मिळते. 55 रन्स. दोन्ही बॅटरने सुंदर कॉन्ट्रीब्युशन केलं आतापर्यंत. 7 बॉलमध्ये 25 प्रतीक घरतच्या बॅटमधून. विविध भात्यातील मात्र फटके येत असताना पाहायला मिळतात. असं नाहीये की वेडेवाकडे स्ट्रोक खेळून मात्र धावा जमवलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतात. पिकअप शॉट, बॉडमॅनचा चांगला वापर आणि सरळ बॉलला मात्र षटकारात परावर्तित केलंय. क्या बात है प्रतीक घरत. व्हाट अ शॉट. फुल फेस ऑफ द बैट बल्लेबाजी यहां पर हो रही है. और ये देखिए पिकअप शॉट. जैसे गेंद पैरों पर थी, फ्रंट लेग को अलग किया और वहां से पिक करते हुए गेंद को टिक किया. 6 रनों के लिए बल्लेबाज प्रतीक घरत ही इज ऑन फायर नाउ. लगातार तीसरा छक्का जड़ते हुए आर्यन भोईर के खिलाफ. रन संख्या स्कोरबोर्ड पर इस छक्के की सहायता के साथ अब 61-61.
बॅटिंग सुरू आहे. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी सध्या आमच्या प्रेक्षकांना दिली जाते. दुपारचं सत्र आहे. 61-0 विचार विनिमय करण्यास भाग पडलंय. आर्यन भोईर सारख्या गोलंदाजावर मात्र अक्षरशः प्रतिगरत तुटून पडलेत. कधी पुलचे फटके, कधी पिकअप शॉट, कधी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हे पहा वेगवेगळ्या अँगलने मात्र यावेळेला आपण पाहू शकता. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग पाहत असतील, सांगत असतील, वाह काय लाईव्ह टेलिकास्ट आहे, अप्रतिम. ज्या पद्धतीने हे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार आले. या षटकामध्ये लगातार 3 षटकार आपण पाहत आहेत. मागील ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं पंकज पाटील पालनच्या विरोधात मात्र ते 3 षटकार 3 इन रो आपण पाहू शकलात आणि संघाची धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचली गेले. विचार विनिमय केलं जातंय. ज्या पद्धतीने रणनीती आखली जाते, डोकेदुखी ठरतायत आणि त्यामुळे मात्र ही जोडी ब्रेक होईल का याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी टीम मीटिंग घेतल्यानंतर पुन्हा एकदा मात्र आर्यन भोईर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत गेल्या मॅचमध्ये जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी केली होती, परंतु मॅच ती वेगळी होती, टीम वेगळी होती आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला वेगवेगळ्या फलंदाजांसमोर वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडलं जातं. ते मनसुबे तुमचे मात्र इरादे पक्के स्पष्ट असायला हवेत. आता आर्यन कमबॅक करणं जाणेल का याकडे सुद्धा लक्ष आहे. 61-0 चांगली पार्टनरशिप. प्रतिगरत पुन्हा एकदा सज्ज होईल आर्यन भोईर समोर. या वेळेला इनसाइड आउटचा फटका. वाह अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल शॉट बाय प्रतिगरत. ब्रँड आहे कळमचा 6 धावा. लगातार ये चौथा छक्का जड़ता हुआ इस बार बल्ले से प्रतीक घरत. बैक टू बैक छक्के इस बार लगते हुए टोटल अब लगातार ये 5वां छक्का जड़ चुके प्रतीक घरत. अगर इस गेंद पर ये छक्का जड़ देते तो ये रिकॉर्ड होगा इस 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट मानसून सुपर सीरीज का. 6 गेंदों में 6 छक्के लगाने वाला बल्लेबाज क्या प्रतीक घरत इस मुकाबले में होगा? सुपर बॅटिंग क्लास, कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे षटकार आपण पाहत आहेत. कधी मिड ऑनला, कधी लॉंग ऑनला, कधी स्ट्रेट ड्राईव्ह, कधी एक्स्ट्रा कव्हर, कधी लॉंग ऑफ. म्हणजे हे प्रेक्षणीय फटके आहेत. सध्या तरी प्रतिगरच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 6 षटकार येतील का? प्रतिगरज सध्या आपण पाहत आहेत या वेळेला 9 बॉलमध्ये 37 रन मशीन. सध्या तरी दोन्ही फलंदाज बनलेत. NP स्पोर्ट्स परिपॅकर्स या टीमसाठी सलामीवर कशा असावेत याचं नमुना दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन भोईर विकेटच्या शोधामध्ये आहे, डॉट बॉलच्या शोधामध्ये आहे. थोडंसं प्रेशर हटवण्याचा प्रयत्न करेल का? ते प्रयत्न जारी आहेत, परंतु प्रतिगरतचे जे फटके आहेत ते लाजवाब पाहायला मिळत आहेत. सध्या दोन्ही फलंदाज आपण पाहू शकता. प्रतिगरत, सुमित ढेकले, आर्यन भोईर कमबॅक करणं जाणतो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, परंतु आता इथे कमबॅक करावा लागेल. शॉट ऑफ लेन बॉल होता. शॉट पूल केलं या बॉलला, तर बॉल निघून जाईल मिड ऑन मध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. अशा प्रकारे आपण पाहिलं तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर NP स्पोर्ट्स परिपॅकर्स टीम 68-0. अच्छी शुरुआत बल्लेबाजी करते हुए टीम NP स्पोर्ट्स परिपैकर्स के लिए. पिछला मुकाबला हार कर एक सबक लेकर इस मुकाबले में उतरी है टीम. प्रथमेश ठाकरे ने कहा था कि थोड़ी सा वीकनेस हमें नजर आया हमारे फील्ड में, लेकिन इस बार बल्ले से हम रन बनाएंगे और कुछ ही उसी पॉजिटिव इंटेंट के साथ यहाँ पर बल्लेबाजी हुई. वो लगातार 5 छक्के जड़े थे इस ओवर में. वो लगातार 4 छक्के आर्यन के खिलाफ, ये पहला छक्का. उसके बाद फुल टॉस सामने फोर्स किया था लॉन्ग ऑफ के ऊपर से, ये दूसरा छक्का बल्लेबाज प्रतीक घरत के बल्ले से. इस बार ये हल्की सी हाफ ट्रैकर खींच के मारा था मिड विकेट के ऊपर से तीसरी गेंद पर, ये तीसरा सिक्सर. और उसके बाद पिकअप शॉट के जरिए ये चौथा सिक्सर बल्ले से आया था प्रतीक घरत के. 4 छक्के इस ओवर से. अब तक इस ओवर से रन बने 26 और ये 5वां छक्का था उनके बल्ले से. अच्छा क्रिकेट, बढ़िया क्रिकेट NP स्पोर्ट्स परिपैकर्स द्वारा. प्रतीक घरत 10 गेंदे 38 रन, 380 का वो बैटिंग स्ट्राइक रेट. 8 गेंदों में 27, लगभग 300 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी होती हुई सुमित ढेकले द्वारा.
और पार्टनरशिप देखिए, 68 रनों की पार्टनरशिप पहले 3 ओव्हर में. खूप सुंदर फलंदाजी आतापर्यंत. बोलबाला मात्र फलंदाजांचा राहिलाय आणि दोन्ही फलंदाजांच्या प्रेमात ही खेळपट्टी पडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. फिरोज शेख यावेळेला जागेवरून करण्याचा प्रयत्न आणि फिरोज शेख आले. जोडी ब्रेक, मात्र यावेळेला पार्टनरशिप ब्रेक केली आणि विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना प्रशांत घरतला निवडलं फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पहली गेंद थोड़ा सा आगे रखा था, ललचाया था बल्लेबाज प्रतीक घरत को, लेकिन इस बार बल्ला शायद हाथ में घूमा, कुछ उसी तरह से वो दर्शाते चले गए थे. सुमित ढेकले की तरफ उन्होंने देखा, उसके बाद उनका कहना वही था कि बल्ला थोड़ा सा हाथ में घूमा. कवर पॉइंट पर गेंद खड़ी रही और एक बढ़िया कैच. फिरोज के गेंदबाजी पर पहली सफलता टीम ताई पैकर्स के खाते में. ये देखिए सामने रखा था इस गेंद को, आगे रखा था, बल्ला हाथ में घूमता हुआ नजर आया और इस बार स्लाइस होती हुई गेंद कवर पॉइंट के हाथ में चली गई. वहां पर बढ़िया कैच कप्तान द्वारा और इसी के साथ पहला झटका लगता हुआ टीम एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स को. प्रतीक घरत बैक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु यावेळेला 2 फ्रेम मध्ये आपण पाहतायत. एका साईडला प्रतीक घरत नाखुश, तर एका साईडला शांतपणाने मात्र यावेळेला सेलिब्रेशन न करण्याचं कारण प्रतीक घरतने खूप चांगली सुरुवात केली होती. त्याचं रिॲक्शन ते दिसलंच नाही, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ते दिसलेच नाही. थोडंसं सॅटिस्फाईड नाहीये. 68 1 चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 11 बॉलमध्ये 38 रन केले आणि 345.45 चा स्ट्राईक रेट प्रतीक घरतचा पाहायला मिळाला. त्यामध्ये 6 षटकारांचा समावेश. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॅटिंग. एका साईडला भार्गव पाटील वसई तालुक्यातून आणि दिवानमान या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फिरोज शेख एका साईडला आपण पाहू शकाल. आल्या आल्या विकेट टेकर गोलंदाज मी आहे, आय एम ऑलवेज रेडी विकेट घेण्यासाठी हे दर्शवणारा चेंडू पाहायला मिळाला होता. आपल्याला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा बॉल आपण पाहू शकतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 70 वर जाऊन पोहोचले गेले. कदाचित कुणाला ते सर यावेळेला भार्गव पाटीलला आणण्याचं कारण हेच असावं, कारण डावकरी आताचा गोलंदाज आहे, त्याचा ॲडव्हान्टेज मिळावा त्यासाठी प्रमोट केले गेले. जी बिल्कुल, जब आउट हुए थे प्रतीक तब जाकर सुमित ढेकले ने वो इशारा किया था डगआउट की तरफ देखते हुए कि लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को आप प्रमोट कीजिए, और उसके चलते भार्गव पाटिल आए हैं बल्लेबाजी करने के लिए. यावेळेला जागेवरून खेळलेत बाहुबलीचा. यावेळेला एक मोठा तडका पाहायला मिळतोय. बाहुबली फटका 6 धावा. अब ये नहीं रुकने वाले. स्लॉट में गेंद थी, स्लोअर वन गेंद का प्रयास था, और जैसे ही लेफ्ट आर्म सीमर गेंदबाजी यहां पर कर रहे, इस लेंथ पर आप गेंदबाजी नहीं कर सकते. ये तो सीधा सड़क पे कड़क. बल्लेबाज सुमित ढेकले के बल्ले से ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर लगता हुआ ये शानदार सिक्सर. ऑफ साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल, अतिशय चांगला ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. काय बॅटिंग केली आतापर्यंत सुमित ढेकलेच्या बॅटमधून. धावांचा वेग वाढलाय. 1 रन मिळेल. 77 ला 1. 34 धावांची एक जबरदस्त बहारदार खेळी आणि देखणी खेळी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पूल केलं आणि सरळ बॉलला गुल केलंय. 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6. मिंगड़ी शॉट है. वही अंदाज इस बार, जैसे ही गेंद पाले में गिरी, बल्लेबाज के लिए क्रीज के अंदर घूमे, वहां से खींचा इस गेंद को. आउटसाइड द ऑफ स्टंप ये गेंद थी, वहां से स्क्वायर लेग मिड विकेट के ऊपर से लगता हुआ ये बेहतरीन सिक्सर बल्लेबाज भार्गव पाटिल के बल्ले से. 6 रन 6 के साथ रन संख्या 82 रन 82. जबरदस्त धावसंख्या उभारली गेली. आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. पुलच्या फटक्यात रूपांतर केलं या बॉलला. फिरोज शेख पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर थोडीशी एक्सपेन्सिव्ह ओव्हर सध्या तरी घडत असताना पाहायला मिळते.
पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिरोज शेख येत आहेत परंतु झेल होईल का नाही. नो मॅन्स लाईन मध्ये बॉल येत असताना तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 85 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली धावसंख्या उभारली कुणाल दत्ते सर आतापर्यंत एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स टीमने आणि स्पेशली सुमित ढेकलेचं कौतुक करावं लागेल. 10 बॉलमध्ये 34 रन त्याच्या बॅटमधून आलेत. सबस्क्रायबर मीटर 70 स्पोर्ट्स आपण पाहत आहेत. 11,49,463. 11,50,000 मिशन सध्या आपण पाहत आहेत. 11,49,529 सबस्क्रायबर मीटर वाढत चाललंय. कारण तशी स्पर्धा सुद्धा पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी दर्जाच्या स्पर्धा अजून येणं बाकी आहे. ही ताकद आहे आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा तेवढंच धन्यवाद व्यक्त करावं तेवढं कमीच आहेत. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 85 रन 4 षटकांच्या समाप्ती अखेर. यावेळेला जागेवरून खेळलेत पुन्हा एकदा लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट सुमित ढेकलेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार अप्रतिम 6. मुझे लगता है सुमित ढेकले ने अब बस स्कोरर को कहा है बस सिक्सर गिनते रहो आप. डाउन द ग्राउंड सामने 6 के साथ शुरुआत इस ओवर की. पहली गेंद 6 रन सुमित ढेकले के बल्ले से. रन संख्या अब 6 के साथ 91 रन. बॅटिंग सुरू आहे सध्या आपण पाहत आहे. सुमित ढेकलेच्या बॅटमधून पॉवरफुल बॅटिंग होत असताना 91 रन. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एका साईडला एनपी स्पोर्ट्स ताई पॅकर्स हा संघ. नितीन वारे, प्रवीण वारे, पॅकर्स प्रसाद खोत यांना आपण पाहत आहेत. मात्र हे संपूर्ण क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी आहे. चांगली बॅटिंग. 40 रन 11 बॉल मध्ये. वा. सुमित ढेकलेच्या बॅटमधून आता धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढत असताना आशिषला कमबॅक करावा लागेल. कमबॅक करेल का मोठा प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. चांगले प्रयत्न केले परंतु अपूर्ण प्रयत्न. वेगवान जरूर वेगाने आले परंतु ते तोकडे प्रयत्न पडले आणि 2 रन सुमित ढेकलेच्या बॅटमधून. बाउंड्री चेक. चार रन का इशारा अंपायर द्वारा. अब वो डिसीजन आता हुआ 4 रन और 4 के साथ अब रन बने 95 रन 95 लॉस ऑफ 1 विकेट. पारी का ये 5वां ओवर चलता हुआ. आशीष मिश्रा, आशीष पंडित गेंदबाजी के लिए. पहिल्या बॉलवर षटकार पहा ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं आणि त्यानंतरचा हा प्रयत्न चांगला होता परंतु तेवढी टायमिंग डावी नव्हती आणि त्यामुळे बॉलने मात्र बीट केलं फिल्डरला आणि सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेतला. संघाची धावसंख्या 95 ला 1. प्रथम बॅटिंग करताना एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स टीम. 44 रन आतापर्यंत. 44 रन 12 बॉल मध्ये अर्धशतकाकडे वाटचाल होत असताना पाहायला मिळते. परंतु संघाला किती गरज आहे हे खूप जाणणं योग्य. वेळेला योग्य जाणतो सुमित ढेकले हा फलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. आशिषने कमबॅक केलंय. 1 हँडेड कॅच. हे मेरे बायत का खेळ आहे. कॉटन बॉलची संधी आली. हाफ चान्सेस तुम्हाला मात्र या वेळेला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि ते केलं. मुंबईया लैंग्वेज में इसे कहा जाता है कि बल्ब निकाल दिया इस बार सुमित ढेकले. बैक टू द पेविलियन. बड़ी सफलता आशीष पंडित के इस ओवर से. पहली 2 गेंदों पर 10 रन आए थे. दूसरी गेंद पर वो चौका बटोरा था लेकिन इस बार सुमित ढेकले 44 रन बनाकर डकआउट की राह पर. एक फ्लाई स्लिप, एक शॉर्ट फाइन लेग दायरे के अंदर. गेंद थोड़ी सी बाहर रखी. ऑन साइड पर बल्ला चलाया. बल्ले के ऊपर लगी गेंद और उसके बाद थोड़ा सा आगे गए थे आशीष पंडित लेकिन उसके बावजूद ये देखिए बढ़िया कैच और उसके बाद रिएक्शंस. पंकज पाटिल पालन के दोनों हाथ सर पर और उसके बाद ये बड़ी सफलता मिलती हुई टीम
ताई पैकर्स के खाते में सुमित ढेकले आउट। वेलकम गैसुद्दीन शेख, अभी अभी हमारे बीच यहाँ पर आए गैसुद्दीन शेख, आपसे मैं गुजारिश करूंगा कि आप आइए, हमारे मंच की शोभा बढ़ाइए। गैसुद्दीन शेख, गया शेख, वेलकम, आपका तहे दिल से इस्तकबाल करते इस प्रतियोगिता में। 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स मानसून सुपर सीरीज। बिलाल और गैसो की जोड़ी हमेशा से आपको टेनिस क्रिकेट विश्व में नजर आई और उसमें से अब गैसुद्दीन शेख इनका यहां पर आगमन होता हुआ। फील्डिंग में थोड़ा सा सब्स्टिट्यूशन आपको नजर आएगा। सध्या आपण पाहताय थोडंसं इंजुरीने त्रस्त होत असताना सबस्टिट्यूट खेळाडू 95ला 2, 44 धावांची जबरदस्त एक बहारदार खेळी केली आणि सुमित ढेकले बाद झाल्यानंतर प्रथमेश ठाकरेवर दारोमदार आपल्याला पाहायला मिळते। नेहमीच जबाबदारी जाणतो आपल्या संघाची, संघाला डावाला आज सावरेल का याकडे लक्ष असेल, परंतु एका साईडला कौतुक करेन ते आशिष या गोलंदाजाचं। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये। डॉट बॉल, चांगला कमबॅक, बढ़िया कमबैक। पिछली 2 गेंदों पर तीसरी गेंद पर वो सफलता, सुमित ढेकले का विकेट मिला और उसके बाद नए बल्लेबाज के खिलाफ वो कटर का इस्तेमाल, उंगलियों को फेरा था, फिंगर को रोल किया, लेग ब्रेक गेंद थी, उछाल मिला और ये बिंदी गेंद प्रथमेश ठाकरे के खिलाफ। रन संख्या 95। पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु परफेक्ट कोऑर्डिनेशन यावेळेला होत नाहीये बॅट अँड बॉलचं आणि चांगली गोलंदाजी रीड करतोय प्रथमेश ठाकरे या फलंदाजाला। डॉट बॉल और कमबैक अब होता हुआ इस टीम के लिए, टीम ताई पैकर्स पालघर के लिए, क्योंकि लगातार अब 2 बिंदी गेंदें यानी कि विकेट को मिलाकर तीसरी बिंदी गेंद इस ओवर की 10 रन इस ओवर से आशीष पंडित बैंक ऑन टारगेट, अच्छी गेंदबाजी करते हुए। यावेळेला ऑन दी टोस खेळत असताना अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, नजाकत भरा शॉट, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा। बैकफुट पंच इस बार लगाया था बल्लेबाज, पता था कि लेग कटर ही गेंद करेंगे, हल्की से विड्थ यहां पर मिली। पिछली 2 गेंदों पर वो लगातार बिंदी गेंद, इस बार राउंड विकेट से गेंदबाजी का प्रयास था। ये देखिए टिप्पा खाती गेंद बाहर, वहां से पंच किया, इस गेंद को सीधे उछाल कर फेंक दिया कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, 6 के साथ इस ओवर की समाप्ति, 6 के साथ रन संख्या 101, 101 रन। चांगला फटका खेळला होता, बरोबर बॉलला रीड केलं होतं, टायमिंग साध्य केलं, मेरिटवर खेळले आणि प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून अगदी तिसऱ्या बॉलवर फेस करत असताना षटकार ठोकला। संघाची धावसंख्या 101 वर 2। एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स टीम गेल्या ओव्हरचा विचार केला तर 16 धावा खर्च केल्या होत्या, 2 षटकार 1 चौकार, त्यामध्ये सुमित ढेकलेची महत्वपूर्ण विकेट मिळवली आणि आता भार्गव पाटील 3 बॉलमध्ये 9 रन 300च्या स्ट्राईक रेटने चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय। लयबद्ध झालाय, मोसम बनलेला आहे, परंतु पावसाच्या सरी बरसतील का, रिमझिम पावसाला सुरुवात होईल का। 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज आपण पाहताय, जे श्रोते जोडले गेलेत आणि या मैदानात आपण पाहिलं तर जे काही प्रेक्षक वर्ग आलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम। श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी मानकोली आणि मानकोलीच्या ग्रामस्थांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल। नेहमी सातत्याने आपण पाहिलंय हे ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची नोंद केली जाते, मात्रे साहेब जे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या मैदानाची देखरेख आपण सातत्याने पाहिलंय आणि त्यामुळे मानकोलीकरांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद। या वेळेला फोर्स केला होता या बॉलला, परंतु सेफ झोन मध्ये आहे। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर वेगाने आले प्रशांत गरत, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने 102 वर 2। एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स टीम रन्स प्रतिम पाहायला मिळतात, धावांचा वेग वाढलाय, सुरुवात चांगली झाली होती। आज महत्वपूर्ण पार्टनरशिप आपण पाहिली सूरज केने आणि निखिल जाधव मध्ये। ऑन साइडला ओळखलं होतं अगोदर, शफल झाले हलकेशे आणि सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावांकरता गुड शॉट।
शायद यॉर्कर डालना भूल चुके हैं इस मुकाबले में पंकज पाटिल। हालांकि ये देखिए शॉर्ट गेंद थी, लेग ब्रेक गेंद पीछे रखा था, वहां से घुमाने का प्रयास, लेकिन उससे पहले पोजीशन में आए बल्लेबाज थोड़ा सा पीछे हटकर क्रीज के अंदर जाकर आउटसाइड द ऑफ स्टंप आकर इस गेंद को भेज दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग लॉन्ग लेग के बीच में से सीधे सीमा रेखा पार 6 रन के लिए। वाईट यॉर्कर बॉल जरूर होता, थोडासा खोलवर होता आणि फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलं. कमबॅक करणं जाणतो एका साईडला पंकज पाटील पालन. गुड डिलीवरी. यही सोच होनी चाहिए, इसलिए तो मैंने कहा था कि शायद यॉर्कर डालना डिलीवर करना भूल चुके गेंदबाज पंकज पाटिल। और उसके बाद ये देखिए वो सटीक यॉर्कर का प्रयास, बढ़िया कमबॅक. बॉलला लेफ्ट केलं आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 109 वर 2. तर इथून जर आपण पाहिलं 6वं षटक आहे प्रगतीपथावर. प्रथमेश ठाकरेची विचारसरणी तीच असेल की एक मोठ्या धावसंख्येकडे पाठलाग करावं. लो फुल टॉस बॉल, मात्र टायमिंग चांगलं साध्य केलंय. गॅप शोधला आणि फ्लॅट 6 येत असताना पाहायला मिळतोय. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान. 6 रन. खतरनाक बल्लेबाजी अब कप्तान द्वारा. जहां से सुमित ढेकले आउट हुए थे वहां पर आकर अब वहां से शुरू किया इस गेम को. थ्रू दी कवर्स, बढ़िया स्ट्रोक, फुल लेंथ की गेंद को सही नसीहत देते हुए बॉलला लेफ्ट केला आउटसाइड द लेग स्टंप आणि व्हाईट बॉलचा इशारा येईल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जवळजवळ आपण पाहिलं तर 116 रन झालेत. पुन्हा एकदा लेफ्ट केलंय. थोडीशी लाईन अँड लेंथ जरूर विसरलेत आज पंकज पाटील पालन या महत्वपूर्ण लढतीमध्ये. तब्बल 10 बॉलमध्ये 43 रन्स खर्च केलेत. खूपच बाहेर बॉल होता, खूपच बाहेर बॉल. आणि काय अंपायरिंग राहिले आतापर्यंत, अप्रतिम. ग्रेट डिसिजन सुद्धा आपण पाहू शकला. 4ही पंचांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 117 ला 2. 4 बॉलच्या समाप्तीनंतर फुल टॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक, सरळ बॉल निघून जाईल शॉट थर्ड मॅनला. तत्पूर्वी 1 रन मिळेल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 118 ला 2. भार्गव पाटील 4 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आले. 7 बॉलमध्ये 19 प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून. एक लांब लचक षटक सध्या तरी आपण पाहू शकताय. 44 धावा खर्च केलेत पंकज पाटील पालनने. या बॉलला पुन्हा एकदा लेफ्ट केलं. व्हाईट बॉलचा इशारा. वारंवार मात्र या वेळेला व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. खूपच बाहेर बॉल होता. प्रशांत घरेच्या हातामध्ये हा बॉल मात्र विसावला आणि संघाची धावसंख्या 1 ने ऍड होत असताना 119. बॉलला पुन्हा एकदा लेफ्ट केलं. पुन्हा एकदा शशी साटम सर थोडीशी एक्सरसाइज करण्याचा मौका जरूर जास्तीत जास्त मिळालाय आतापर्यंत या षटकामध्ये. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जवळजवळ 120. हा चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतो. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ झाला. एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. बरोबर व्हाईट यॉर्कर होता. प्रशांत घरत थोडेसे जरूर चुकले होते परंतु कोणती धाव आली नाही. आणि अशा प्रकारे वेगवेगळे एक्सप्रेशन आपण पाहू शकतात अँगलने या वेळेला दाखवले जातात 70-70 लाईव्हच्या माध्यमातून. हीच ताकद आहे. आणि अतिशय मात्र भार्गव पाटील थोडेसे नाराज होत असताना पाहायला मिळतात. 6 षटक 120 धावा 2 गडी बाद. एनपी स्पोर्ट्स परिपॅकर्स टीम सध्या बॅटिंग करत असताना. मान्सून सुपर सिरीजचे हे जे टी शर्ट्स आपण पाहत आहेत ते अवेलेबल आहे 70-70 स्पोर्ट्स शॉपला. अवश्य भेट द्या. प्ले हार्ड, स्ट्रे ड्राय ऑन द सीझन. आणि अगदी मात्र या सीझनसाठी खूप चांगले टी शर्ट, वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे कलर्स अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहेत. मान्सून सुपर सिरीज 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. वेगवेगळे पॅटर्न आहेत. अवश्य भेट द्या. टी शर्ट पाहिल्यानंतर प्रत्येक जण प्रेमात पडेल या टी शर्टच्या की मला सुद्धा हे परिधान करायचे आहे. ते टी शर्ट तेवढी चांगली डिझाईन ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी नवीन आणण्याचा एक चांगला प्रयत्न असतो 70-70 लाईव्हच्या माध्यमातून, 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चला जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 7व्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज फिरोज. पहिलाच बॉल ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 121. कुणाला ते सर आतापर्यंत एक्स्ट्रा धावा खूप खर्च केलेत या महत्वपूर्ण लढतीमध्ये.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. एक्स्ट्रा धावा सातत्याने मिळत आहेत. और उसके चलते ये बड़े स्कोर का निर्माण यहां पर नजर आया. कई सारे एक्स्ट्रा रन यहां पर इस मुकाबले में. चांगला बॉल ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स घेतला होता, कारण खेळपट्टी सुके आहे आणि त्यामुळे तो गोलंदाजाचा परिपूर्ण मात्र या वेळेला वापर होत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा अचानक बाउन्स लेग कटर बॉल होता. राऊंड द विकेटने येत आहेत फिरोज शेख. आता उजव्या हाताच्या फलंदाजाला एक चांगली स्ट्रॅटेजी आखली गेले. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा खेळण्याचा मोठा प्रयत्न जरूर केला गेला होता. क्या बात आहे, फिरोज शेखने जबरदस्त कमबॅक केलाय. गुड डिलिव्हरी, डॉट बॉल, चांगला फिरवलाय बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हे वेगवेगळ्या अँगलने आपण पाहत आहेत कशा पद्धतीने मात्र पोझिशन मध्ये आले. बॅट फिरवण्याची ती शैली, त्याचं मुवमेंट. संघाची धावसंख्या 122 ला 2. यावेळेला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अप्पर कटच्या माध्यमातून खेळला गेला आणि सरळ बॉल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून चौकार. कैप्टन नॉक यहां पर खेलते हुए लेफ्ट आर्म राउंड विकेट से एंगल के तहत इस बार इस गेंद को अंदर लाने का प्रयास ही नहीं हुआ. विड्थ मिली, जगह मिली और उसके बाद इस गेंद को सीधा कट करते हुए भेज दिया पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु फिल्डर निखिल जाधव पुढे सरसावत असताना ग्रेट कॅच आणि फलंदाज बाद होताना प्रथमेश ठाकरे बॅक टू द डगआउट. एक महत्वपूर्ण विकेट फिरोज शेखच्या हाती लागली. फलंदाज बाद. बढ़िया कमबैक इस मुकाबले में. अब इस विकेट द्वारा प्रथमेश ठाकरे बैक टू द डगआउट. ये देखिए अब एंगल के साथ थोड़ी सी गेंद आगे रखने का प्रयास. लेग ब्रेक गेंद ही थी, हालांकि गेंद थोड़ी सी घूम रही थी और वो सामने खेला था निखिल जाधव का वो एक्सपीरियंस. बिल्कुल गेंद को आखिरी समय तक देखते रहे और उसके बाद वो बढ़िया जजमेंट और उसी के साथ बल्लेबाज आउट. बड़ी सफलता. कैप्टन आउट प्रथमेश ठाकरे. बैक टू द पेविलियन. रन बने अब तक 126, 126 रन. चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. प्रथमेश ठाकरे पाहतच राहिले त्या बॉलवर, परंतु खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं करण मोरेने काय जबरदस्त फिल्डिंग केली होती लॉंग स्टॉप रिझनला. आपण पाहू शकलात अमित कोहलीची ती फिल्डिंग, 2 झेल अप्रतिम. राहुल जोगाडेचा तो झेल आपण पाहिला. प्रेझेन्स ऑफ माइंड ला जेव्हा पाहायला मिळाला होता. आणि आता निखिल जाधवचा हा झेल. यावेळेला स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. ग्रीप बदलली होती बॅटच्या अगोदरच. बॉल थोडासा खाली राहिला होता, ओळखू शकले नाही या बॉलला. जागेवरून खेळण्याचा मनसुबा. बॉल निघून जाईल पॉइंट क्षेत्रामध्ये. प्रशांत करत त्या बॉल पर्यंत येत आहेत, परंतु बॉलने मात्र यावेळेला गिरकी घेतली होती. आशिष त्या बॉलला रोखतील तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने एक सफल षटकाची समाप्ती. 127 ला 3. एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स टीम. मात्र कुणाल दाते सर धावा थांबलेत या षटकामध्ये. आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना फिरोज शेखला आपण पाहिलं. खेळपट्टी अक्षरशः त्याच्या या षटकामध्ये प्रेमात पडली. 70-70 स्पोर्ट्स बॅट्स आपण पाहू शकतायत. विल फॉर रेन मेड टू परफॉर्म. हे मात्र टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते 70-70 बॅट्सची. सुद्धा बॅट्स अवेलेबल आहेत रेनी सीझनच्या. वेगवेगळं इक्विपमेंट्स नेहमीच आपल्याला 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि ते सादर केलं जातं. त्यानंतर एनपी स्पोर्ट्स अँड परी पॅकर्स प्रेझेंट्स मीरा भाईंदर बिग बॅश सीझन 3 कमिंग सून दिस नोव्हेंबर. लवकरच आपल्या भेटीला येईल. त्यानंतर राकेश प्रतिष्ठान गोटिवले अँड MS11 गोटिवले आयोजित संदीप नाईक प्रतिष्ठान एसएन ट्रॉफी 6 आणि 7 ऑगस्टला पाहायला मिळेल. न्यू स्टार पटांगण इर्ती गोटिवली गाव नवी मुंबई या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहू शकणार आहोत. तर शेवटचं षटक आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 127. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा धावा खूप मोठ्या प्रमाणात खर्च झालेत आणि त्याचं बेनिफिट मात्र नवी ज्या पद्धतीने आपण पाहताय एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स टीमला मिळाला आहे. खूपच दूर बॉल होता. आशिष चांगला कमबॅक केला होता. सुमित डेकलेची बॅट चालत होती त्यावेळेला ती स्टॉप केली. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॉल वेगवान होता आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता झाली. 128 ला 3. 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये कितपर्यंत मजल मारतील याकडे लक्ष असेल. भार्गव पाटील काहीतरी कानमंत्र देत आहेत आपल्या पार्टनरला.
राहुल जोगाडिया एका साईडला आपण पाहत आहेत. आशिष राऊंड द विकेटने येत आहेत, कोण बदलतायत. अप्रतिम चांगला बॉल, गुडलेन स्पॉट वरून चेंडू अचानक मात्र या वेळेला यष्ट्यांच्या वरून निघून जातोय आणि तत्पूर्वी विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं राहुल जोगाडियाला. इथे विकेट मिळेल. 128 ला 4. अच्छा कमबैक हुआ इस डेथ ओवर में. पिछली ओवर में अगर देखा जाए तो महज 7 रन इस ओवर से अब तक एक वाइड का रन, और उसके चलते एक बढ़िया कमबैक का टीम ताई पैकर्स पालघर द्वारा एनपी स्पोर्ट्स परी पैकर्स के खिलाफ खेलते हुए. आखिरी ओवर आशीष मिश्रा का, और आखिरी ओवर की पहले 2 गेंदों पर महज 1 रन. और अब बल्लेबाजी के लिए प्रतीक पाटिल. गेल्या मॅच मध्ये प्रतीक पाटीलने जी बॅटिंग केली होती त्या रणनीतीनुसार मात्र जर आपण पाहिलं तर इथे थोडंसं कुठेतरी आपण पाहिलं बॅकफुटला ठेवलं गेलं प्रतीक पाटील सारख्या फलंदाजाला. सरळ बॅटचा वापर करत असताना समोर खेळले तर 1 रन तर डेफिनेटली मिळेल. आयुब शेख पुढे सरसावेल. तत्पूर्वी चांगली फेकी आणि चांगली फिल्डिंग तेवढीच पाहायला मिळते. 1च रनवर समाधान व्यक्त करावं लागेल भार्गव पाटीलला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 129 ला 4. आशिष डेथ ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्पेशालिस्ट आहे डेथ ओव्हरचा सध्या तरी आपण पाहत आहेत. चांगली कॅप्टन्सी आतापर्यंत पाहायला मिळते प्रशांत गरजच्या माध्यमातून. कोणत्या गोलंदाजाला कधी आणायचं, कोणत्या षटकामध्ये आणायचं ही रणनीती फक्त कॅप्टन म्हणून फक्त तो रोल अदा करण्यापेक्षा मात्र सगळ्या स्ट्रॅटेजीने तो भरलेला असावा तो कॅप्टन. शॉट ऑफ लेन बॉल. ह्या वेळेला प्रतीक पाटीलच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 चौकार. गुड शॉट. चौकार येतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा वेळ मिळाला होता, ग्रीप बदलली, पोझिशन मध्ये आले, फुटवर्कचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला पाठवला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या स्वागतासाठी 133 ला 4 एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला ताई पॅकर्स आपण पाहू शकाल. दोन्ही टीम मध्ये अप्रतिम संघर्ष. प्रतीक पाटील गेल्या मॅच मध्ये काय भर पावसामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, तोच खेळाडू. या वेळेला शॉट ऑफ लेन बॉल होता, हुक केलंय शफल होऊन आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. 6 धावात बुक करत असताना प्रतीक पाटीलच्या बॅटमधून 6. गुड शॉट. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. ही चर्चा सुरू असेल की प्रतीक पाटीलला लवकरात लवकर प्रमोट करायला होतं, परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ती रणनीती वेगळी पाहायला मिळाली. प्रतीक पाटील कोणत्याही क्रमांकावर येण्यासाठी खेळण्यासाठी सज्ज असतो. आय एम ऑलवेज रेडी. आणि हा फटका पहा. इथून आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र आपण पाहिलं सरळ बॉल मात्र निघून गेला, शफल झाले, हुक केलं. 6 धावा आणि प्रतीक पाटीलच्या चेहऱ्यावरचे ते मात्र एक्सप्रेशन सॅटिस्फाईड पाहायला मिळत आहे. समाधान मिळालं. 139 ला 4. शेवटचा बॉल आहे पहिल्या या डावातील. चांगला बॉल होता. अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं. प्रशांत गरत अचूक विकेट किपिंग करत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आणि अशा प्रकारे पहिला डाव समाप्तीच्या मार्गावर. 139 ला 5 आणि 140 धावांचं आव्हान हे समोर ठेवण्यात आलंय. हा चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ निघून गेला, थोडासा टॉस झाला बॉल आणि इथे मात्र विकेट मिळाली. प्रशांत गरतने कोणती चूक केली नाही रनआउटच्या स्वरूपात. 140 धावांचं लक्ष मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स या टीमने समोर ठेवलंय. ते ताई पॅकर्स या टीम समोर मात्र या धावा कशा पूर्ण होतील याचं धावतं वर्णन डेफिनेटली घेऊन येतील मिस्टर IPL कॉमेंटेटर कुणाल दाते सर आणि त्यांचा समवेत असतील चंदू शेट्टी सरांचा आवाज. तरी पण मला असं वाटतं की ते 10 धावा कमी झाल्यात. 140 धावा झाल्या. ज्या पद्धतीने स्टार्ट होतं 6 ओव्हरमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये डबल फिगर रन आले, परंतु 7व्या ओव्हरमध्ये 7 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 12 धावा आल्यात आणि त्याच्यामुळे 140चं टार्गेट सेट झालं. आताच आपण वरुण एस पाटील फाउंडेशन आयोजित मान्सून ब्लास्ट 2026चा ड्रॉ केला. त्या ड्रॉ मध्ये 16 टीम आहेत आणि 16 टीम साठी ती स्पर्धा आहे. 12-12 ओव्हरच्या मॅच आहेत. दररोज 3 मॅच खेळवल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे आणि जो संघ क्वालिफाय होईल म्हणजे 4 संघ जे क्वालिफाय होतील सेमीफायनल साठी त्याचा ड्रॉ केला जाईल. सेमीफायनल खेळवत असताना परत एक वेळा माहिती देतोय
पुढच्या आठवड्यात जी स्पर्धा आहे 9 जुलै पासून 13 जुलै पर्यंत मान्सून ब्लास्ट 2026, ज्या 16 टीमचा नुकताच आपण आता ड्रॉ केला आणि त्या स्पर्धेमध्ये दररोज 3 सामने खेळवले जाणार आहेत. 12-12 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि त्याच्यातून जे 4 संघ आपल्याला क्वालिफाय होणारे मिळतील, ते क्वालिफाईड टीम मिळाल्यानंतर 4 टीम मध्ये सेमीफायनलचा ड्रॉ केला जाईल. परत एक वेळा ड्रॉ होईल सेमीफायनल साठी आणि मग सेमीफायनल डिसाइड होतील. धन्यवाद. बॅटिंग कार्डवर एक नजर टाकूया. प्रतीक 38 धावा, सुमित ढेकले 44 धावा, भार्गव रनआउट झाला 11 धावा त्याने केल्या, प्रथमेश ठाकरे कॅप्टन नॉक 23 धावा त्याने केल्या आणि प्रतीक पाटील आला मग टिंबिवलीचा, त्याने देखील धावा केल्या 3 बॉलमध्ये 10. 139 धावा झाल्यात. 140 लक्ष्य आहे या मॅच मध्ये ताई पॅकर्सच्या समोर. 140 टू विन. आणि रिमझिम पावसाला परत एक वेळा सुरुवात झाली आणि पाऊस पडला की मग ताई पॅकर्सचे बॅटर खतरनाक बॅटिंग करतात. आर्यन भोईर 2 ओव्हर 41, पंकज 2 ओव्हर 46, फिरोज 2 ओव्हर 24, आशिष मिश्रा 2 ओव्हर 28 धावा, 1 विकेट त्याच्या खात्यात. 2 विकेट घेतल्या फिरोजने, कारण मागच्या मॅच मध्ये मॅग्निफिसंटच्या विरुद्ध पावसातच खतरनाक बॅटिंग केली होती. त्या मॅच मध्ये 155च्या आसपास मजल मारण्यात यश आले आणि आता त्यांना 140 करायचे आहेत. 140. म्हणूनच मी म्हटलं होतं की 10 रन थोडेसे कमी पडलेत. सुमित ढेकले देखील हाच विचार करत असतील, परंतु असा होता डाव. 139चा प्रतीक घरतने स्टार्ट दिला होता. प्रतीक घरत खूप खतरनाक बॅटिंग करताना दिसला. फुलटॉस बॉल तर त्यांनी बाउंड्री लाईनच्या पलीकडेच पाठवले. लॉंग ऑफला सिक्सर मारला होता. त्यानंतर सुमित ढेकले शो सुरू झाला. सुमितने देखील आक्रमण प्रत्येक बॉलवर केलं आणि का बाहुबली त्याला म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण त्याने एक्स्ट्रा कव्हरला मारलेल्या षटकाराने दिले. खतरनाक बॅटिंग त्याने केली. हा अवे फ्रॉम द बॉडी खेळलेला फटका वाईडिश, लॉंग ऑफला 6 आणि त्याच्यानंतर स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉल कुठे जातो हे त्याने दाखवलं होतं. परत कव्हर्सला मारलेला सिक्सर मॅजिक बॉक्स मध्ये. मग आर्यन भोईरच्या विरुद्ध प्रतीकने चढवलेले हल्ले, लगातार मारलेले 4 षटकार एकाच ओव्हरमध्ये. मिड विकेटला पुल पहिला बॉल, त्याच्यानंतर परत आखो टप्प्याचा बॉल, हाई मिड विकेट रिजन मध्ये मारलेला षटकार. मग ओव्हर द विकेट आला आर्यन आणि मग हा पिकअप शॉट स्क्वेअर लेगला उडवला होता 6 धावांसाठी. त्यानंतर हा चौथा सिक्सर ओव्हर द कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट होता प्रतीक घरतचा. आणि मग जसा फिरोज आला त्याच्या विरुद्ध ऑन दी अप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कव्हर पॉइंटला आउट झाला, बॅट हातात फिरली. मग सुमित ढेकलेने परत एक वेळा आक्रमण चढवलं. गोलंदाजांवर मोठमोठे फटके त्याने सजवले, परंतु त्यानंतर सुमित आउट झाला. भार्गव आला. भार्गवने देखील पहिल्याच बॉलवर एक खणखणीत षटकार मारला होता. बॅटचा स्विंग खूप चांगला होता. 11 धावा भार्गवने केल्या. तर सुमित ढेकले आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश आलं होतं. आणि कव्हर्सला चांगले फटके मारतच होता सुमित. इथे त्या 4 धावा मिळाले होते. आणि त्याच्यानंतर ही विकेट आशिष मिश्राचा कॅच. स्वंपारचा इशारा, मॅचला सुरुवात. 140 धावा करायचे आहेत. अमित धसाडे पहिलं षटक टाकण्याची तयारी इथे सज्ज होईल. तो पाऊस बरसतोय. बॅटिंग मध्ये धावा बरसतील का? पहिलाच बॉल, सुपला शॉट मारलाय या पेशच्या विरुद्ध. हा आणखीन एक दमदार फटका, परंतु तिथे फिल्डिंगचाही प्रयत्न झालाय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. दोन्ही पंच एकमेकांना विचारतात कारण पाऊसच एवढा जोरात बरसतोय. शेवटी पंचांचा निर्णय, हा 6 धावा षटकार मारलाय प्रशांत घरतने. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. ते लक्ष मोठं आहे परंतु मी काही करू शकतो. हो, अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने पाऊस पडतोय, मला काही फरक पडत नाही सांगतात प्रशांत घरत. आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे परत.
मी त्या खेळाडूचं कौतुक करेन बॅटरपेक्षा. काय प्रयत्न तिथे केला होता रिमझिम बरसणाऱ्या या पावसामध्ये. अक्षय थेटेचा तो प्रयत्न होता. बॉल अडवण्यामध्ये अपयश जरी आलं असेल, 6 धावा मिळाल्या असतील, परंतु अक्षय थेटेची जंप हा फॉलिंग स्वीप डीप मध्ये लॉंग लेगला अक्षय थेटे आणि त्याचा प्रयत्न पहा. ओ काय प्रयत्न होता उडता अक्षय थेटे, परंतु शेवटी अपयश आणि 6 धावा आल्यात. खतरनाक खेळ. हीच तर मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. जेव्हा पाऊस पडतो सगळं काही घडतं. ओ मिड ऑफचा फिल्डर थोडासा सेट नव्हता आणि हेच सांगितलं तिथे प्रशांत घरतने बॉलरला अमित दसाडेला. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या कडेला लागतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. सोपं नाहीये आता या जोरदार बरसणाऱ्या पावसामध्ये क्रिकेट खेळणं, आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला बॉल कोरडा करून दिला जातोय अमित दसाडेच्या हातात. वेगवान बॉल, झेल कदाचित इथे सुटलाय, निसटलाय. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. आता मात्र निखिल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण निखिलला अनुभव आहे अशा जोरदार पावसामध्ये बॅटिंग करण्याचा, आणि तो इथे तेच सांगेल की फक्त टाइम करण्याचा प्रयत्न कर, कारण पावसामध्ये बॅटिंग होते, करता येऊ शकते. हे निखिलने मागच्या मॅच मध्ये दाखवून दिलंय. आणखीन एक वेगवान बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सलग आता 4 चेंडू निर्धाव टाकत असताना अमित दिसलाय. वेगाचा सौदागर आहे आणि वेगावर स्वार असतो, परंतु इथे शरीरापासून दूर खेळलाय. चांगली गोलंदाजी अमितची. शेवटच्या बॉलवर देखील निर्धाव चेंडू येतोय. सरळ डॉट बॉलचा पंजा उघडलाय आणि 5 सलग डॉट बॉल टाकत असताना पहिलं षटक संपलंय मानगाव एक्सप्रेसचं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 6. क्या बेहतरीन गेंदबाजी की है यहाँ अमित दसाड़े ने. एक नया गेंदबाज रेनी क्रिकेट में इतने बड़े स्टेज पर आकर जो परफॉर्मेंस दिया है उन्होंने, काबिल तारीफ है. अमित दसाड़े इस नाम की चर्चा मानगांव तहसील से लेके अब पूरे महाराष्ट्र में हो रही है. और इस ओवर में हालांकि पहले गेंद पर छक्का जड़ा गया, मगर उसके बाद एक भारी मात्रा में बारिश गिर रही हो. इस वक्त 5 गेंदे बिंदी करना, और वो भी प्रशांत घरत के लिए बड़ी बात है. वाह अमित वाह. सलग 5 चेंडू निर्धाव टाकलेत, परंतु आता सगळ्यांच्या नजरा असतील त्या निखिल जाधववर. गिरगावचा वंडर बॉय, महाबळेश्वरला बिलॉंग करणारा हा खेळाडू एका छोट्याशा गावातून आज मोठ्या स्टेजवर सातत्याने चांगला खेळ दाखवला, आणि विशेष म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये. चांगला फटका, थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. बॉलला कापलं, बंदुकीतून गोळी निघते तसा बॉल बॅटवरून निघाला. 4 रन चौकार. ये रेनी क्रिकेट की रन मशीन है, और मूसलाधार बारिश में शुरू हो चुके हैं निखिल. ऑफ स्टंप के बाहर की गेंद, वहां से खेलने का प्रयास तो पॉइंट की दिशा में था, मगर थर्ड मैन की दिशा में कोई फर्क नहीं गिरता. 4 रन. आणि ज्यावेळेला असा पाऊस पडतो त्यावेळेला पर्थ वाका अशी फिलिंग आपसुकच येते. मग स्लीप, थर्ड मॅन, फाईन लेग, बॅकफुटला जाऊन परत एक वेळेला कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावत धावत दुसरी धाव देखील आता इथे कंप्लीट होईल. सेकंड रन कंप्लीट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 12 रन विदाउट लॉस. दमदार पावसाची बॅटिंग. महाराष्ट्र आसुसलेला होता पावसासाठी. शेतकरी, बळीराजा आतुरतेने वाट पाहत होता, आणि शेवटी आता महाराष्ट्रभर पावसाच्या सरी बरसतायत. हे मात्र विशेष. शॉर्ट बॉल, आणि हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेगला चाललाय. फिल्डिंग तिथे चांगली होते, आणि तिथे 1 धाव मिळताना दिसेल. मॅग्निफिसंटच्या विरुद्ध असाच अप्पर कट केला होता. थर्ड मॅनला फाईन लेगला त्याने षटकार मारला होता. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग आता येते बॉलर अक्षय थेटेला. उछाल थोड़ी सी ज्यादा थी, उसे खेलने का प्रयास था जैसे कि मानो हाथ में बैट नहीं रैकेट है, मगर ये गेंद पीछे गई है. हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. प्रशांत घरतसाठी हे सोपं काम नाहीये. 6 बॉल मध्ये 6 केल्या होत्या, आता 7 बॉल मध्ये 6 धावांवर तो खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला निखिल तर याच क्रिकेटसाठी बनलाय असं दिसतं. पाऊस पडला की त्याची बॅट तळपते.
ओ शॉर्ट बॉलचा वापर, अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल. DRS साठी आता जातील का हे पाहायचंय. DRS घेतलाय फिल्डिंग टीमने. It's a fair delivery. Review retain. डॉट बॉल. ओ हा बॉल थोडासा पुढे टाकलाय कारण मागचा बॉल आपटला होता. हा बॉल थोडासा पुढे टाकत असताना फुटवर्कची परीक्षा घेतली जाते. टेंटेटिव्ह फुटवर्क इथे पाहायला मिळाला. बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल कारण क्रीजच्या आतमध्येच थांबला. पायच चालत नाहीयेत, हालत नाहीयेत, त्याच्यामुळे धावा होणार नाहीयेत. आणि आता या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 14. 22च्या स्वरूपात ही धाव आहे. रबर टेस्ट चॅम्पियनशिप ही देखील होणार आहे. आतुरता आहे. गणपती बाप्पाचं आगमन होईल आणि जसे गणपतीचं विसर्जन होईल त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये 2 दिवसीय डबल इनिंग टेस्ट मॅच चॅम्पियनशिप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एसएन ट्रॉफी देखील पाहायला विसरू नका. 6 आणि 7 ला नाईट फॉर्मॅट रबर बॉल क्रिकेटचा तुमच्या समोर गोठिवली गावामध्ये इर्ती ग्राउंडवर. एक्सप्रेस बॉल बॅटची कडा आणि हे होणारच होतं कारण प्रशांत घरतच्या बॅटला बॉल लागत नव्हते आणि इथे मात्र विकेट आली आहे. मोठी विकेट इथे अमित धसाडेच्या खात्यामध्ये आणि खूपच वेगाने टाकलेल्या बॉलवर इथे मात्र पूर्णपणे चित्त ठेव केलंय, स्तब्ध केलंय फलंदाज प्रशांत घरतला. अच्छे टिप्पे पर ये गेंद देखने मिली. एक्शन अच्छी है. वहां से थोड़ी सी अंदर आती हुई और थोड़ी सी बाउंस होती हुई वहां फंस गए प्रशांत घरत. और अमित धसाड़े इस नाम की चर्चा क्यों है. जब ऑक्शन हुआ था और तब काफ़ी सभी ने इस खिलाड़ी को लेने की कोशिश की थी और उसका कारण यही था अमित धसाड़े और उनका स्पीड. अच्छा हीरा तराशा है योगेश पेनकर ने. हालांकि वो चांस उन्हें दिया गया था डिंगडोंग पुणे टीम के लिए खेलने का वो मौका मिला और उसके बाद अब जाकर हर एक प्रतियोगिता में आपको ये खिलाड़ी नजर आएगा अमित धसाडे. आणि त्याच्याकडे ती पेस आहे, वेगाने बॉल टाकण्याची ती कला, एक शैली आहे, खांद्याचा चांगला वापर करतो आणि विशेष म्हणजे तो तरुण आहे, सळसळत रक्त, जवान आहे आणि त्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे. ज्या पद्धतीने मी याच्या अगोदर देखील उल्लेख केला होता विश्वजित ठाकूर, त्यातल्या त्यात विकी भोईरचा, आणि तुम्ही मग एक काळ गाजवण्यासाठी सज्ज असता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. तोही काळ गाजवताना दिसेल येणाऱ्या हंगामात. याला पिकअप शॉट आल्या चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल सीमारेषा पलीकडे. मागच्या मॅचचा अर्धशतकवीर सूरज केनेच्या पॅटमधून येतोय. हा पहिल्या बॉलवर चौकार. आते ही शुरू हो चुके हैं. जिस तरह से ये गेंद पिछले मैच में भी इसी तरीके से काफ़ी अच्छी बैटिंग की थी इन दोनों ने, और अब इस पारी को, हालांकि लक्ष्य बड़ा है मगर निखिल और सूरज को खेलना होगा. पहिल्याच बॉलवर चौकार. दुसरा बॉल पॉइंट मधून थर्ड मॅनला निघालाय, तिथे एक धाव मिळताना दिसेल. आणि आता जी कंडिशन आहे, या कंडिशन मध्ये खेळ करण्यासाठी हे दोन्ही फलंदाजांनी, या दोन्ही फलंदाजांना या कंडिशन मध्ये खेळ करणं आवडतं. मागच्या मॅच मध्ये तुम्हाला आठवत असेल मॅग्निफिसंट ने टॉस जिंकला, बॉलिंग निवडली आणि तिथे त्यांनी 150+ धावा केल्या होत्या. एक मोठी पार्टनरशिप केली होती 149 धावांची. प्रशांत आउट झाल्यानंतर अमित धसाडे बॅटची कडा, परत एक वेळा थर्ड मॅनला डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. एक रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा, 140 करायचे आहेत. 20 धावा झाल्यात, 120 अजूनही करायचे आहेत. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. याच्यानंतर 5 ओव्हर आहेत, यातले 2 बॉल शिल्लक आहेत. 32 बॉलचा खेळ शिल्लक, 120 ची गरज.
मजा येईल या मॅच मध्ये. आता डीप मध्ये फाईन लेग देखील सेट केलाय, म्हणजेच काय आखो टप्प्याचेच बॉल येतील ते असे ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. कारण पाणी पडलंय, जोरदार पाऊस झालाय, त्याच्यामुळे बॉल थोडासा थांबतानाही दिसेल. कधी कधी हा ऍडव्हान्टेज देखील मिळतो फलंदाजांना. कधी कधी ज्या पद्धतीने पाऊस पडतो त्यावेळेला डिसएडव्हान्टेज असा असतो की बॉल तिथे थांबतो. ऍडव्हान्टेज याच्यासाठी की वेगाने बॉल ज्यावेळेला टाकले जातात आणि बॅटर जर स्पेशलिस्ट असतील रबर बॉल खेळणारे पावसात, तर त्यांच्या बॅटवर बॉल चांगला येतो. बीट केलंय, लेंथने बीट केलंय, वेगाने बीट केलंय. ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7ची सरासरी. ऑफ कटर बॉल आतमध्ये आणला. ओव्हर संपली आहे तिसरे. 3 ओव्हर नंतर 21 धावा. 2 ओवर में 13 रन दिए. क्या गेंदबाजी की है इस खिलाड़ी ने. अमित दसाड़े मानगांव से बिलोंग करते हैं और इसके पहले भी ये प्रतियोगिता मानगांव के शुभम जादव इन्होंने भी काफ़ी अच्छा परफॉर्मेंस किया है. और आज अमित दसाड़े जो गेंदबाजी की है सराहना उनकी करनी चाहिए. 2 ओवर और सिर्फ 13 रन खर्च किए और 1 विकेट भी हासिल किया है. मगर ये मैच खत्म नहीं हुआ. यहाँ से बड़े बड़े स्ट्रोक लगाने होंगे. अभी भी इस मैच को जीतने के लिए बड़ा लक्ष्य चाहिए, बड़ा लक्ष्य पार करना है. मगर अभी भी 5 ओवर का खेल आना शेष है. मान्सून सुपर सिरीज या 8 टीम साठी बनवण्यात आलेले हे आकर्षक टी शर्ट्स आणि रंगीबिरंगी टी शर्ट्स आता प्रत्येक शॉप मध्ये 70 स्पोर्ट्सच्या उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला देखील या टी शर्ट्स पाहिजे असतील तर आपल्या जवळच्या 70 स्पोर्ट्सच्या शॉपला नक्की भेट द्या आणि स्वतःला ड्राय ठेवा, फिट ठेवा या रबर बॉल टेनिस क्रिकेटच्या हंगामासाठी. प्रथमेश, पहिलाच बॉल हवेत आहे. मिड ऑफ आणि मिड ऑन दोन्ही आहेत. झेल टिपला जाईल मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथे झेल टिपलाय. सुमितने फलंदाज पात. दबाव बढ़ रहा था क्योंकि रन जितने तेजी से आने चाहिए थे वो शुरू में तो नहीं बने हैं और उसका कारण है अमित दसाड़े और अक्षय दोनों ने अच्छी गेंदबाजी की. मगर यहाँ और बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था और उसमें सूरज फंस गए. गेंदबाजी के लिए प्रथमेश. अच्छी गेंदबाजी हो रही है. हालांकि इस मैच में उनकी बैटिंग अच्छी रही जो सुबह के मैच में नहीं हुई थी. मगर यहाँ इस अच्छे टिप्पे पर यह गेंद थी, वहाँ से खींचने का प्रयास और सफल नहीं रहे. विकेट आता हुआ. कैच हुआ है और 1 विकेट का पतन. ये मैच अब थोड़ा सा लंबा जा रहा है. यहाँ बड़े बड़े स्ट्रोक की आवश्यकता है अभी भी. अरे ते मोठे फटके मारावेच लागणार आहेत. खास करून फलंदाजी करत असताना निखिल जाधवला आता वेगळा पवित्रा घ्यावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवावी लागेल आणि ठेवावी लागल्यानंतर बॅट मधून धावा तर पाहिजेत आणि सपोर्ट दोन्ही बाजूने झाला पाहिजे. कारण टाळी आता एका हाताने वाजणार नाहीये. 140 करायचे आहेत तुम्हाला. 3 ओव्हर मध्ये फक्त 21च केलेले आहेत तुम्ही. नवीन फलंदाज अयूब शेख, कासार वडवलीचा. आणि अयूब ज्याही वेळेला बॅटिंग साठी मैदानामध्ये जातो मला आपसुकच ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव आठवतं. रबर बॉल ची स्पर्धा आठवते आणि तिथे सगळ्यात लांबवर मारलेला षटकार आठवतो. आणि अयूब कुठलंही ग्राउंड असू द्या सगळ्यात लांबच षटकार मारतो. आता पाहूया मानकोलीवर त्याच्या बॅट मधून कसे फटके येतील. पहिलाच बॉल. बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु टायमिंग नाहीये. 1 रन तरी ते मिळताना दिसेल. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर येत आहेत. एकेरी धाव. टीमची धावसंख्या 22-22. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू आहे. रिमझिम बरसणारा पाऊस, पावसातलं हे क्रिकेट. 70 स्पोर्ट्सची स्पर्धा मान्सून सुपर सिरीज. पहिली स्पर्धा आता तुमच्या भेटीला आली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये रबर ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पिकअप शॉट. व्हॉट अ शॉट. परत बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. म्हणून म्हटलं या प्लेयर कडे स्ट्राइक पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळा पाहिजे षटकार. स्ट्राइक लेने के बाद एयर स्ट्राइक. गेंद अच्छे टप्पे पर थी मगर वहां से क्या स्ट्रोक बनाया है खूबसूरत अंदाज में. और इस बारिश में बेहतरीन स्ट्रोक निखिल वाला. 28 धावा या षटकाराच्या मदतीने. राऊंड विकेट. परत एक वेळा समोर फोर्स केलाय. हा देखील क्लिअर करून जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डाउन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. 6 धावा. दुसरा षटकार. बारिश रुकने का नाम नहीं ले रही है और निखिल भी अब रुकने का नाम नहीं ले रहा है. और एक गेंद तो इतनी भी बुरी ये भी नहीं थी मगर रिजल्ट वही है 6 वाला. वहां निखिल. मला तर कधी कधी असंही वाटतं की इंद्रदेवाने आशीर्वादच दिला या बॅटरला की मैं बरसूंगा आप बरसिए.
परत एक वेळा मिड विकेट रिजन मध्ये गॅप मध्ये फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. चौकार. मागच्या 3 बॉलवर 16 धावा वसूल केल्यात निखिल जाधवने. निखिल अब शुरू हो चुके हैं. प्रथमेश के खिलाफ ये गेंद भी उतनी बुरी नहीं थी, मगर खेलना चाहते थे, एक जगह गई एक जगह, इसी के कारण उतना टाइमिंग नहीं हुआ, मगर कुछ फर्क नहीं गिरता. रिजल्ट यहां मायने रखता है और ये चौका. फुल टॉस डाउन दी ग्राउंड, सीधे बल्ले से मारलाय. 6 धावा. षटकार. निखिल जाधव ही इज ऑन फायर नाव. मी म्हटलं होतं की म्हणूनच इंद्रदेवाने कदाचित याला खाली पाठवलं आणि सांगितलंय मी वरून बरसणार, तू खाली जाऊन बरस. 6 धावा मिळतील आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 44-44. ये मैच खत्म नहीं हुआ, अभी भी निखिल मैदान के अंदर है और इस ओवर में क्या बैटिंग की है. हालांकि ये पिछली गेंद थोड़ी सी धीमी की थी, खुद को एडजस्ट किया और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया. निखिल ने थोड़ा सा वेट किया था, देखा गेंद को धीमी आ रही है और जिस तरह से कुछ अलग ढंग से गेंद को किया था, रिजल्ट का फर्क नहीं हुआ. रिजल्ट 6 वाला ही था इस बार और उसी के कारण 44 बने हैं. निखिल 30 पर 24 गेंदे 96. मुकाबला खत्म नहीं हुआ. 96 धावा करायच्या आहेत पुढच्या 24 बॉल मध्ये. 24-96 ये टार्गेट होगा. आता येईल मजा या मॅच मध्ये. कॅमेरामॅन सागर हेगा. अब टार्गेट होगा. 24 गेंदे 96 रन. अपील आहे. बॅटची कडा घेतली आहे. अय्यूब चालत सुटला आणि त्याच्यानंतर विकेट कीपरची कमाल पाहायला मिळाली. एक अप्रतिम झेल टिपलाय तिथे प्रतीक घरतने. फलंदाज बाद. अच्छा कैच पकड़ा है, उतना आसान नहीं होता ऊंचे कद के खिलाड़ी के लिए. यहाँ जमीन से उठाया इस गेंद को और एक अच्छा कैच भी यहाँ पकड़ा है. अयूब को भी वापस लौटना पड़ा. जैसे ही गेंदबाजी में बदलाव हुआ, गेंदबाजी के लिए अक्षय फिर एक बार आए और इस गेंद की उछाल को नाप नहीं पाए और क्या कैच पकड़ा है प्रतीक ने. वाह भाऊ. नवीन फलंदाज आता एजाज कुरेशी. सुरुवात ज्यावेळेला स्पर्धेची झाली, एजाज कुरेशी ऍज अ ओपनर म्हणून खेळण्यासाठी येत होता, परंतु जसजसा काळ पुढे गेला, जसजशी स्पर्धा पुढे जात गेली आणि आपण पाहिलं की मी म्हटलंय की पावसामध्ये ऍडजस्ट करणं एवढं सोपं नाहीये प्रत्येक खेळाडूला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऍज अ ओपनर, रेकग्नाइज ओपनर म्हणून नेहमीच एक मोठी ख्याती प्राप्त केली आहे एजाजने, परंतु आता या मॅच मध्ये नंबर 5 वर फलंदाजीसाठी तो आलाय. परंतु एजाजच्या बाबतीत जर म्हणायचं झालं की त्याच्याकडे सगळे स्ट्रोक आहेत. तो स्क्वेअर कट चांगला मारतो, कव्हर ड्राईव्ह चांगला मारतो, पुल चांगला मारतो, सगळे शॉट त्याच्याकडे आहेत. अप्पर कट चांगला मारतो. त्याच्यामुळे आता या मॅच मध्ये निखिलच्या बरोबरीने दमखम दाखवणं गरजेचं आहे, कारण 96 धावा तुम्हाला करायच्या आहेत. परंतु हा जो बॉलर आहे ना अक्षय थेटे, हा सगळ्यात चालाक बॉलर आहे, चतुर आहे आणि खेळपट्टीच्या डेप्थला हिट करतो. ते असं याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. खेळपट्टीची डेप्थ आणि त्याला माहिती आहे पाणी कुठे साचलंय. या ग्राउंडवर तो सातत्याने सराव करत असतो आणि याच ग्राउंडवर नानकरने एक मोठी स्पर्धाही जिंकली आहे, केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे खेळपट्टीवर कशी बॉलिंग केली जाते. आता मात्र कडक प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि इथे बॉल सीमारेषा पलीकडे जाज कुरेशीचा इंदापुरी टोला सिक्सर. बेहतरीन स्ट्रोक खेला है एजाज ने, ये भी कुछ कम खिलाड़ी नहीं है और रबर बॉल क्रिकेट में 2 व्हीलर जीता था कोलगेट बांद्रा में इसी खिलाड़ी ने, और एक बेहतरीन स्ट्रोक. खुद रबर बॉल क्रिकेट के ऑर्गेनाइजर भी है एजाज कुरेशी. क्या स्ट्रोक खेला है, कॉन्फिडेंस बढ़ेगा उनका. कडक शॉट, खतरनाक शॉट. अक्षय थेटेच्या विरुद्ध 6 धावा आल्यात. 90 अजूनही करायचे आहेत. 15 षटकार मारायचे आहेत. या बॉलला कट केलाय पॉइंट मधून, बॉलला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतील. मी म्हटलं होतं कट शॉट चांगला मारतो, कव्हर ड्राईव्ह चांगला मारतो, ऑन दी फटके चांगले मारतो आणि इथे चांगला कट शॉट. 4 धावा. अच्छा स्ट्रोक, पावर थोड़ा सा ज्यादा था इस स्ट्रोक में और पॉइंट की दिशा में एक बेहतरीन स्ट्रोक खेला है. एजाज कुरैशी भी अब शुरू हो चुके हैं. ये मैच यहां से भी बन सकता है इसी तरीके से अगर स्ट्रोक आते रहेंगे तो. 20 बॉल मध्ये 86 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 14 षटकार अजूनही मारायचे तुम्हाला.
शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट, बॉल मागे चाललाय, थर्ड मॅन आहे डीप मध्ये, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईकचं रोटेशन आणि आता येईल निखिल. स्ट्रायकर एंडला 9 बॉल मध्ये 30 धावांची खेळी त्याने साकारली आहे. परंतु कौतुक व्हायला पाहिजे अमित धसाडेचं, त्याने 2 ओव्हर मध्ये फक्त 13 धावा दिल्या आणि तिथूनच या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स भाईंदर या टीमने. टायमिंग नाहीये, फक्त डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. चांगला डॉट बॉल, ओव्हरची होते समाप्ती. आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे, पुढच्या 18 बॉल मध्ये 85 धावांची गरज. 18 बॉल 85 धावा म्हणजेच काय, तर 14 षटकार मारावे लागतील पुढच्या 18 बॉल मध्ये. ओवर तो ये भी जबरदस्त रहा गेंदबाज अक्षय थेटे, इनका 2 ओवर में उन्होंने भी काफ़ी अच्छी गेंदबाजी रही और उसी के कारण ये मैच बन चुका है एनपी स्पोर्ट्स परी पैकर के टीम के दिशा में. मगर ताई पैकर की टीम भी यहाँ कमबैक करने जानती है. आने वाले समय में 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट रबर क्रिकेट कार्निवल, जिसमें 16 ग्रामीण टीमें और 16 ओपन टीमें खेलती हुई नजर आएगी. ये टूर्नामेंट 24 अगस्त से लेके 29 अगस्त तक खेली जाएगी और ये बड़ी टूर्नामेंट है. फिर एक बार आपके लिए छोटी टीमों के लिए भी क्रिकेट है और बड़ी टीमों के लिए भी क्रिकेट है. मानसून ब्लास्ट, जिसमें इस साल 16 टीमें शामिल है और 12-12 ओवर का हर एक मैच होगा. एक दिन में 3 मुकाबले रहेंगे. विनर के लिए 3.5 लाख की इनामी राशि. वीरू बॉलिंग साठी वीरू बाबरे, पहिला बॉल एक सिंगल. निखिलकडे परत एक वेळा स्ट्राईक आणि 17 बॉल मध्ये आता 14 षटकार मारायचे आहेत. ही परिस्थिती आली आहे टीम ताई पॅकर्स पालघर वर टीम एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स भाईंदरच्या विरुद्ध खेळत असताना. आता 1-2 डॉट बॉल आले तर मग मात्र मॅच मध्ये औपचारिकता राहील. कारण अमित धसाडे काय बॉलिंग केली आहे. बॉल हवेत आहे, इनसाइड आउट मारलाय, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमारेषेच्या पलीकडे जाईल, 6 धावा मिळतील. हा बॅटर खरोखर अजब आहे, गजब आहे. अशीच बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये त्याची बॅट बोलते. नाव लक्षात ठेवा, निखिल जाधव. खतरनाक शॉट, शतकही ठोकले त्याने या ग्राउंडवर. 2 अर्धशतक ठोकलेली आहेत एका मॅच मध्ये. 66, मागच्या मॅच मध्ये 70 धावा. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका आणि बॉल सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. निखिल यही कहते हुए कि ये मुकाबला अभी खत्म नहीं हुआ. एक कवर्स में और उसके बाद और एक स्क्वायर लेग की दिशा में ये लाजवाब स्ट्रोक खेला है. कुछ फर्क नहीं गिरता इन्हें कितनी बारिश है बारिश नहीं है, इनका काम वही है. 6 और 4. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. एक थ्रू दी कव्हर्स आणि त्याच्यानंतर फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद जोकत असताना हा पा मनगटी फटका. मनगटी घड्याळ रोलेक्स त्याच्यापेक्षाही महागडा षटकार. खतरनाक शॉट. 15 बॉल 72 धावांची गरज. 42 वर पोहोचलाय निखिल आणि एका स्पर्धेमध्ये 3रं अर्धशतक त्याच्या बॅटमधून येऊ शकतं. हे रेअर असतं, भरपूर कमी वेळेला घडतं की एखादा बॅटर एका स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक मारू शकेल. पाहूया तो कारनामा निखिल करेल का. शॉर्ट बॉलचा वापर इथे केलाय. हा बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे येईल. चांगलं कमबॅक आता वीरू बाबरेचं. 2 सिक्सर या ओव्हर मध्ये. 13 रन आतापर्यंत. 4 बॉल टाकून झालेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. यॉर्करचा प्रयत्न ऑन साइडला फक्त दिशा दिली. एक सिंगल इथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 69. 69 धावा. निखिल पोहोचलाय 43 वर. शेवटचा बॉल. या 6व्या ओव्हरचा 140 करायच्या होत्या. अजूनही अर्ध्या धावा करायच्या आहेत. 71 ची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 13 बॉल मध्ये 12 सिक्सर मारायचे आहेत. मारला एक मोठा फटका. हा चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळताना दिसतील. एक्स्ट्रा कव्हरला एजाजच्या बॅट मधून. मॅच ऑन असं सांगत असताना एजाज कुरेशी आणि निखिल जाधव सिक्सर.
हालांकि लक्ष्य बड़ा है मगर हम कोशिश तो करेंगे, ये कहते हुए एजाज कुरैशी निखिल अभी भी कोशिश जारी है इस लक्ष्य का पीछा करने के लिए। ताई पैकर्स के लिए अच्छी बैटिंग हो रही है, हालांकि लक्ष्य बड़ा हो चुका है मगर ये क्रिकेट का खेल है। एजाज का और एक जबरदस्त स्ट्रोक देखने मिला और थोड़ा सा पीछे जाके फोर्स किया था और ये एजाज का सिक्सर। निखिल याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील। पुढचे 12 बॉल महत्वाचे आहेत। 140 लक्ष्य आहे। 65 धावांची गरज आहे। 65 12 बॉल मध्ये 11 षटकार इथे मारायचे आहेत। बॉलिंग मध्ये प्रथमेश ठाकरे कॅप्टन आलाय। निखिल जाधव अर्धशतक करेल का? 43 नॉट आउट। बॉल हवेत आहे, पॉइंटच्या डोक्यावरून मारलाय, डीप मध्ये फिल्डर धावतायत। एकच धाव इथे घेतली आहे आणि या सिंगलच्या मदतीने 44 वर पोहोचलाय निखिल। धावसंख्या आहे 76। 64 धावांची गरज आहे पुढच्या 11 बॉल मध्ये। 11 बॉल 64। खतरनाक खेळ या स्पर्धेमध्ये ॲज अ बॅटर निखिल जाधवचा राहिलाय। पहिल्याच मॅच मध्ये 66 धावा त्याने केल्या, त्याच्यानंतर 70 धावांची खेळी त्याने साकारली। याही मॅच मध्ये तो 44 नॉट आउट आहे। डॉट बॉल इथे येतोय। निखिल पेटलाय, प्रत्येक मॅच मध्ये धावा करताना दिसलाय। ही धावांची भूक, धावांची आग क्षमता आलेली नाहीये कोणालाच। ऑन साइडला फटका तर चांगला आहे, फक्त एक धाव मिळेल तिथे कारण बॉल थांबेल तिथे। पाऊस आणि पावसाचं पाणी जमा झालंय आणि त्याच्यामुळे एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 77 77। 9 बॉल आणि 63 धावांची गरज। 9 बॉल 63 धावांची गरज। हाय चेंडू निर्धाव टाकलाय। या स्पर्धेमध्ये काही वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत। मॅन ऑफ द सिरीज साठी 10,000 रुपये रोख, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल। ओ बाउन्सर चा वापर, अंपायरचा सिग्नल, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि वाईड बॉल च्या मदतीने धावसंख्येमध्ये हलकीशी भर पडेल, परंतु 140 पर्यंत मजल मारता येणार नाही असंच दिसतंय आता। 8 बॉल 62 धावांची गरज। कडक शॉट इथे पाहायला मिळतोय, थोडासा मागे गेला आणि त्यानंतर बॉलला पंच केलंय स्वीपर कव्हर मधून। बॉल सरळ सीमारेषा पलीकडे आणि तिसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेलं आहे निखिल जाधवचं। बॅटिंग टीमने हा डीआरएस घेतलाय हाईट फॅक्टर साठी, कारण 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग याच्या अगोदर देण्यात आली होती। रेनी क्रिकेट के राजा निखिल, इन्होंने इस टूर्नामेंट में अभी तक 227 रन अब तक बनाए इस टूर्नामेंट में निखिल जाधव। वेल प्लेड निखिल, काय खेळी केली आहे निखिलने। पहिल्या मॅच मध्ये निखिलने 66 धावा केल्या, नंतर 3 केल्या, त्याच्यानंतर 38 धावा केल्या, मागच्या मॅच मध्ये 70 केल्या आणि या मॅच मध्ये 50 धावा, अर्धशतक त्याने पूर्ण केलंय। खतरनाक बॅटिंग। आता पाहूया निर्णय काय येतोय टीव्ही अंपायरचा। 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग पहिलेच देण्यात आली होती बॉलरला। एक बाउन्सर टाकला होता आणि आता या बॉलवर सिक्सर आलाय। 2 क्रिकेटचे चाहते आहेत जे बेळगाव वरून खास मॅच पाहण्यासाठी, कर्नाटकातून मॅच पाहण्यासाठी, पावसाळी क्रिकेट काय असतं हे पाहण्यासाठी आलेले आहेत। सगळ्यांना विनंती आहे त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूयात। आदर्श भाऊ आहेत आणि शिवस्पोर्ट निपाणी आपलं देखील या ठिकाणी स्वागत। तर धन्यवाद, आपल्या दोघांचे मनापासून स्वागत। असंच प्रेम राहू द्यात या पावसाळी क्रिकेटवर।
नो बॉल, फ्री हिट असेल आणि त्याचबरोबर 6 धावा देखील मिळणार आहेत. टोटल 7 धावा ऍड होतील. 7 धावा ऍड झाल्या तर अर्धशतक पूर्ण झालंय. तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं एकमात्र बॅटर आहे ज्याने 3 अर्धशतक ठोकलेले आहेत. आहा, काय फटकाय. हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे. क्लास निखिल जाधवचा. अब तक 56 वर तो पोहोचलाय. बारिश के क्रिकेट का शहंशाह निखिल जाधव बारिश में बरस रहा है और क्या स्ट्रोक मारा है, ये भी लाजवाब था. गेंद बुरी नहीं थी मगर स्ट्रोक खूबसूरत. सिक्सर. 91 धावा झालेले आहेत. 140 करायचे आहेत. 49 पाहिजे अजूनही. 7 बॉल मध्ये होतं. फार प्रेशर प्रत्येकाला येतं. 2 लागले लगेच स्कोर विचारला किती झालाय. हे घडतं. फुल टॉस. हा देखील बॉल फ्लॅट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील आणि आता 45 धावांची गरज आहे पुढच्या 6 बॉल मध्ये. 6 बॉल मध्ये 43 धावा दीपूने केल्या होत्या राजीव गांधी मैदान पनवेल येथे आणि आता 6 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम टाई पॅकर्स पालघरला. अच्छा प्रयास निखिल का. एजाज कुरैशी इनकी भी काफी अच्छी बैटिंग हो रही है. 8 बॉल में 19 पर वो खेल रहे हैं और 19 गेंदें और 60 रनों की और एक बेशकीमती पारी. पिछले सीजन में यही मैदान पर मानसून सुपर सीरीज का पहली सेंचुरी इन्होंने की थी और ये देखिए निखिल पहले पायदान पर 237 रन बनाए उन्होंने इस पूरे टूर्नामेंट में. अक्षय पवार दूसरे पायदान पर 104, उसके बाद नागेश वाडेकर 97, प्रतीक 93, आकाश जांगीड़ 93, केतन 87, अशरफ 86, प्रशांत गरत 86, एजाज कुरैशी 81 और चैतन्य पाटिल 75. या ग्राफिक्स वरून एकच गोष्ट लक्षात येते की पहिल्या आणि दुसऱ्या बॅटरच्या दरम्यान फरक किती आहे. करण च्या खात्यामध्ये 8 विकेट आहे. सूर्य मणिरत्नम 7 विकेट आहेत. पंकज इथे जास्त फरक नाहीये. इथे प्रत्येकाकडे विकेट आहेत परंतु बॅटिंग मध्ये डॉमिनन्स कोणाचा आहे, कोणी अधिराज्य गाजवलंय तर त्याचं नाव आहे फक्त निखिल. तिथे कोणीच त्याच्या जवळ पोहोचलेलं नाहीये. ऑलमोस्ट 150 धावांचा फरक आहे पहिल्या आणि दुसऱ्या बॅटर मध्ये. अशी परिस्थिती आहे. खतरनाक खेळ. याही मॅच मध्ये 60 धावा त्याने केल्यात. 95. लॉस ऑफ 3 विकेट आणि जर 13 धावा केल्या तर 250 धावा पूर्ण होतील निखिलच्या. आणि मग टेस्ट मॅच मध्ये यायचंय 250 करायला. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये 6 धावा. षटकार एजाज कुरैशीच्या पॅट मधून. सिक्सर. टाई पैकर्स के गेंदबाजों ने एक 15-20 रन ज्यादा दिए. जिस तरह की कोशिश हो रही है, एजाज भी क्या खेल रहे हैं. जबरदस्त बैटिंग. हो, एक्स्ट्रा रन जास्त आले आणि त्यातल्या त्यात अमित दसाडे हा की फॅक्टर आहे या इनिंग मध्ये. त्याने 2 ओव्हर मध्ये फक्त 13 धावा दिल्यात. हे विसरून चालणार नाहीये. दुसऱ्या बाजूला अक्षय थेटे याने खतरनाक बॉलिंग केली आहे. शॉर्ट बॉल हवेत आहे. अक्षय थेटे धावतोय. अक्षय थेटे धावेल कारण मगाशी एक उंच उडी घेतली आहे. इथे कॅच ड्रॉप केलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 102. आता पाहूया 4 बॉल शिल्लक आहेत. 13 धावा केल्या तर 250 धावा पूर्ण होतील निखिल जाधवच्या. मागच्या मॅच मध्ये देखील 70 धावा केल्या होत्या आणि आता 10 धावा केल्या तर 70 होतील. 70 लगा तो 6. बॅटिंग त्याच्या हातात 70 चीच आहे. हे विसरून चालणार नाहीये. नाही हे देख लिया मैंने. त्याच बॅटने मारलेत आज. डॉट बॉल आलाय. 3 बॉल आहेत. 14 होतील का. 10 आले तरी 70. अपर कट पॉइंटला टकाटक. बॉल सीमारेषा पलीकडे पटापट. सिक्सर. जो दर्शक इस मैच को देख रहे हैं, मैच का रिजल्ट कुछ भी हो मगर निखिल ने खुश कर दिया है. मैदान के हर एक कोने में स्ट्रोक खेला है, खास करके कवर पॉइंट. मागच्या मॅच मध्ये 70. याही मॅच मध्ये आता 4 धावा केल्या तर 70 धावा होतील निखिलच्या. नाही आकडे याच्यासाठी सांगतो की तारीफ बाई बसलेत.
म्हणून बाकी काही नाही. आणि ते खुश झाले तर अजून काही पारितोषिक येतात. मग पुढचा बॉल, ओ हो क्लास बॉल, सीमारेषा पलीकडे. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. काय खेळ आहे निखिल जाधव, केएसकेचा ब्रँड. आज एक आवर्जून सांगावं लागेल कुणाल सर, पावसाळी क्रिकेटचा राजा म्हणायला काही हरकत नाहीये. निखिल जाधव पावसाळी क्रिकेटचा राजा. खतरनाक बॅटिंग. ओ बॅटची कडा आणि इथे मात्र झेल सुटलाय. बॉल मागे चाललाय आणि इथे एक धाव तर मिळताना दिसेल. बरोबर 13 धावा झालेल्या आहेत. 250 धावा पूर्ण केलेल्या आहेत या मान्सून सुपर सिरीज मध्ये. निखिल जाधव साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकटा खेळाडू ज्याने 3 अर्धशतक ठोकले, 250 धावा पूर्ण केलेल्या आहेत या 70-70 प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज मध्ये. अभिनंदन निखिल. संघ पराभूत झाला म्हणून काय झाला, परंतु एकटा लढलाय वाघ. नाव त्याचं निखिल जाधव. या संपूर्ण मान्सून सुपर सिरीज मध्ये 5 इनिंग, 250 धावा, 125 चा ऍव्हरेज, स्ट्राईक रेट 271 चा. त्याच्यामध्ये 3 अर्धशतक आणि बेस्ट आहे 73. या 73 धावा त्याने या मॅच मध्येच केल्यात. अभिनंदन निखिल. 250 धावा त्याने पूर्ण केल्यात आणि आता एनपी स्पोर्ट्स, परी पॅकर्स, भाईंदर आणि त्यांच्या विरोधात क्लिअर क्रेट स्ट्रायकर असा शेवटचा सामना होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे सुमित ढेकले. 44 धावांची